मंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाकडून तात्पुरता दिलासा मिळालाय। नाशिक सत्र न्यायालयाने मंत्री माणिकराव कोकाटेंच्या 2 वर्षांच्या शिक्षेला तात्पुरती स्थगिती दिली आहे। दरम्यान काय प्रकरण आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 1995 मध्ये उत्पन्नाच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून फसवणुकीचं प्रकरण, कमी उत्पन्न दाखवून म्हाडा कोट्यातून घर मिळवलंय। तत्कालीन अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडून उत्पन्नाबाबत चौकशी करण्यात आली। चौकशीत गैरप्रकार आढळल्याने 1997 मध्ये कोकाटेंवर गुन्हा दाखल करण्यात आला। कोकाटे यांच्यासह त्यांचे बंधू विजय कोकाटे दोषी आढळले आणि नाशिक कोर्टाचा निकाल या संदर्भात आला होता। त्यानंतर 20 फेब्रुवारीला माणिकराव कोकाटेंसह भावाला कोर्टाने शिक्षा सुनावली। कोकाटे बंधूंना 2 वर्षांच्या कारावासासह 50,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता। माणिकराव कोकाटेंना जामीन मंजूर आणि त्यांनी अपील देखील केलं होतं। 25 फेब्रुवारीला सरकारी वकिलांनी बाजू मांडली आणि सुनावणी पूर्ण झाली। 1 मार्चला येणारा निकाल पुढे ढकलला तर आज निकाल येणार होता आणि त्यानंतर कोकाटे यांना तात्पुरता स्थगिती मिळालेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।